आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव. महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी, जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता. म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या. जिथं परंपरेचा साज, तिथं रादवी तुमच्यासाठी खास. नमस्कार, न्यूज अनकटमध्ये आपलं स्वागत. पाहूयात काही ठळक घडामोडी. भारतवार करणाऱ्यांना पाताळातही सोडणार नाही, मोदींचा पाकिस्तानला इशारा. आरोपी वाल्मिक कराडसह इतरांची मालमत्ता जप्त करावी, धनंजय देशमुख यांची मागणी. थकबाकीवर लागलेल्या दंडाला माफी देण्याचा छत्रपती संभाजीनगर पालिकेचा निर्णय. आणि सैनिकांचं गाव मिलिटरी अपशिंगेतून जवानांसाठी राख्या रवाना. नमस्कार, मी साक्षी बांचाळ. आपण पाहताय न्यूज अनकट. बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने करूयात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथे ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल बोलताना पाकिस्तानला इशारा दिलाय. भारतावर हल्ला करणाऱ्या शत्रूंना पाताळातही सोडणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय. तसंच ऑपरेशन सिंदूर हे स्वदेशी शस्त्रांची ताकद दर्शवतं असंही त्यांनी नमूद केलंय. सरपंच संतोष देशमुख यांच्या खुना प्रकरणात आरोपी असलेल्या वाल्मिक कराड आणि इतर सर्व आरोपींच्या मालमत्तेची जप्ती करावी अशी आक्रमक मागणी त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे. माणसं मारून गुन्हेगारी मार्गाने प्रचंड संपत्ती उभी करण्यात आली असून ही सगळी मालमत्ता सरकारने जप्त केली पाहिजे. या आरोपींच्या प्रॉपर्टीमध्ये परळीतील काही लोकप्रतिनिधींची भागीदारी असून हे सर्व संबंध उघड करावेत अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे. अपेक्षा ही आहे की ज्या चुकीच्या पद्धतीनं लोकांची बळी घेऊन निष्पाप लोकांना संपवून जे अर्थकारण केलं गेलं, ज्या चुकीच्या पद्धतीनं लोकप्रतिनिधीचा अभय घेऊन जी काय माया जमवली, ती सगळी जी काय अर्ज दिलेला आहे त्या अर्जाद्वारे सगळी प्रॉपर्टी ही आरोपींची जप्त झाली पाहिजे. तरच त्यांना लक्षात येईल की हे चुकीच्या पद्धतीने जे अर्थकारण केलं गेलं होतं ते कुठल्याच कामाला येणार नाही आणि ती सरकारच्या खजिन्यामध्ये जमा करावी असं आम्हाला अपेक्षा आहे. एवढी कुटुंबियाला की ही सगळी प्रॉपर्टी त्यांची जमा झाली पाहिजे. इतर आरोपींनी नाही, त्यांनी त्यांचं काम करतात त्यांचे वकील, परंतु निकम साहेबांनी ह्याच तारखेला असं सांगितलेलं आहे की आता ती वेळ निघून गेलेली आहे, आता त्याच्यात वेळ घालूपणा करायचं तुमचं कुठलंच काम नाही. त्यामुळे 4 तारखेला सगळ्या अर्जावरची एकत्र सुनावणी होऊन चार्ज फ्रेम होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मालमत्ता कराच्या सुमारे 1200 कोटी थकबाकीची वसुली होण्यासाठी मनपाने मालमत्तावर लागलेल्या दंडाला माफी देण्याचा निर्णय घेतलाय. यामध्ये सुमारे 229 कोटी रुपये दंडाची रक्कम मनपाकडून माफ करण्यात येणार असून या योजनेत थकीत मालमत्ता कराच्या शास्तीवर 15 ऑगस्ट पर्यंत 95% आणि त्यानंतर 75% सवलत दिली जाणार असल्याची माहिती प्रशासक जी श्रीकांत यांनी दिली आहे. शास्ती से आझादी आणि शास्ती से मुक्ती या 2 योजनांच्या माध्यमातून सध्या पालिकेला 300 कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. सातारा जिल्ह्यातील सैनिकांचं गाव म्हणून ओळख असलेल्या अपशिंगे मिलिटरी गावातील प्रत्येक कुटुंबातील एक सदस्य आज सीमेवर देश सेवा बजावतोय. प्रत्येक सणाला या गावात जवानांप्रती काही ना काही उपक्रम राबवण्यात येतो. याबद्दलची सविस्तर माहिती दिली आहे तिथले गावचे सरपंच तुषार निकम यांनी. नमस्कार, मी तुषार शिवाजी निकम, सरपंच अपशिंगे मिलिटरी. आमच्या गावामधून महिला बचत गट मार्फत गेली अनेक वर्ष सैनिकांना राख्या पाठवल्या जातात. आमच्या गावामध्ये 39 महिला बचत गट आहेत. 350 ते 400 महिला ह्या राख्या बनवायचं काम करतात. आणि प्रत्येक महिला बचत गटामध्ये आजी सैनिकांच्या पत्नी, माजी सैनिकांच्या पत्नी, आई अशा ह्या सगळ्या विविध असतात की आपल्या मुलांना, आपल्या भावाला, आपल्या पतीला आमच्या गावामधून ह्या राख्या दिल्या जातात. गेले अनेक वर्ष हे आमच्या गावातून केलं जातं. ह्यामध्ये आमच्या गावातल्या महिलांचा अतिशय
उरसूळपणे प्रतिसाद असतो आणि हे बऱ्यापैकी अनेक वर्षापासून हे काम केलं जातं आमच्या गावामध्ये. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर गावातील महिलांनी एकत्र येत एक राखी आपल्या सैनिक भावासाठी असा विशेष उपक्रम राबवत तब्बल 6,000 राख्या स्वतःहून बनवून सीमेवरील भावांसाठी पाठवल्यात. या उपक्रमाबाबत अपशिंगे मिलिटरी गावातील महिलांशी संवाद साधलाय आमचे न्यूज अनकटचे प्रतिनिधी ओंकार सोनवले यांनी. सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा म्हणून संपूर्ण भारतभर या सातारा जिल्ह्याची ओळख आहे. यामधील एक गाव म्हणजे मिलिटरी अपशिंगे. या मिलिटरी अपशिंगेमधील प्रत्येक घरातील एक जवान जो आहे तो सैन्य दलात आपल्याला पाहायला मिळतो. याच गावामध्ये महिलांच्या वतीने एक अनोखा उपक्रम आहे, तो सध्या रक्षाबंधनच्या मुहूर्तावर सुरू आहे. तो म्हणजे एक राखी सैनिक भावासाठी. या ठिकाणी आपण सध्या मिलिटरी अपशिंग गावामध्ये आहोत. या ठिकाणच्या महिला आपल्यासोबत आहेत. काय नक्की हा उपक्रम आहे आणि कशा पद्धतीने आपण हा उपक्रम राबवत आहे? एक राखी माझ्या सैनिक भावासाठी ह्या पद्धतीने हा उपक्रम राबवला जातो. ह्यामध्ये आम्ही 5 ते 6,000 राख्या तयार करतो आणि पोस्टाद्वारे सैनिक भावांपर्यंत पोच करतो. खूप अभिमान वाटतो की आपल्या हातून तयार झालेली राखी आपल्या सैनिक भावाच्या हातामध्ये रक्षाबंधनपर्यंत पोहोचते. त्याबद्दल या राख्या आपण बनवत असताना नक्की कशाचा वापर करताय, कशा पद्धतीचे ह्या किती प्रकार आहेत या राख्यांमध्ये आणि आतापर्यंत किती तुम्ही राख्या पाठवल्यात आणि किती पाठवणार आहात? आत्तापर्यंत नाही म्हटलं तरी 2 ते 2,500 राख्या आपल्या बायपोस्ट गेलेल्या आहेत आणि ह्यामध्ये 10 ते 15 प्रकार आहेत ह्या राख्यांमध्ये. त्यामध्ये वेगवेगळे प्रकार तुम्ही बघू शकता. खूप आवडीने ह्या राख्या आम्ही तयार करतो. त्यामध्ये मोती राखी, पिकॉक स्टोन राखी, स्टोन राखी असे वेगवेगळे खूप प्रकार आहेत. किती महिला या संपूर्ण मोहिमेमध्ये या उपक्रमामध्ये आहेत आणि किती जणी एकत्रित येऊन या संपूर्ण उपक्रम तुम्ही पार पाडताय? आम्ही 30 ते 35 जण आहोत. एकत्र येऊन आम्ही हा उपक्रम राबवत आहोत. आम्ही 30-35 जण एकत्र येतो. सर्वजण राख्या पॅक करतो. एक जण तयार करते, 2 जण आम्ही काय असेल ते आम्ही नियोजन करून व्यवस्थित तयार करून पॅकिंग करून पोस्टाने आमच्या भावापर्यंत पाठवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. तुमच्या काय भावना आहेत? या संपूर्ण राख्या आहेत त्या जवानापर्यंत पोहोचतायत. आज जर रक्षाबंधन काही दिवसांवर येऊन ठेपलंय, तुमची लगबग सुरू आहे, काय नक्की भावना आहेत तुमच्या? नमस्कार, मी सारिका नितेनिका. मी एक सैनिकाची पत्नी आहे. ते आता सध्या श्रीनगरमध्ये कार्यरत आहेत. जे सैनिक सुट्टीवरती येऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी म्हणजे ह्या राख्या आम्ही पाठवत आहोत. खूप अभिमान पण आहे आणि म्हणजे त्यांना ताकद किंवा बळ येण्यासाठी हा उपक्रम खूप छान आहे. काकू, तुम्ही काय सांगाल? कशा पद्धतीने हा संपूर्ण उपक्रम तुम्ही बघताय आणि काय नक्की भावना आहेत तुमच्या? आमच्या भावना खूप छानच आहेत. भावांच्या पाशी राख्या मुलांच्या पाशी जातात, सर्व सैनिकांपाशी जातात. त्यामुळे आम्हाला आनंद वाटतो. आमच्या सुना मुली सर्व आम्ही एकत्र मिळून राख्या बनवतो आणि पाठवतो. त्यामुळे आम्हाला खूप अभिमान आहे. नक्कीच हा जो उपक्रम जो राबवत आहेत या महिला, त्याचा अभिमान तो आहे तो या ठिकाणी आत्महत्यांना वाटतोय. अशा प्रतिक्रिया आहेत त्या ऐकूनच या मिलिटरी अपशिंग गावातून महिलांच्या येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. ओंकार सोनवले, न्यूज अनकट, अपशिंगे, सातारा. या बातमीसह आपण बुलेटिनमध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात. लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अनकट. या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारपन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह. डिलक्स रूम्स, कम्फर्टेबल स्टे, टेस्टी ब्रेकफास्ट, हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त 1500 पर पर्सन. कपल्ससाठी खास डेक रूम्स, परफेक्ट नेचर व्ह्यूसह रिलॅक्स करा फक्त 3300 मध्ये. ॲडव्हेंचर्स प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त 1700 पर पर्सन. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. उर्वरित काही महत्त्वाच्या बातम्यांवर एक नजर टाकूया. धाराशिवमध्ये गेल्या 5 दिवसांपासून पवनचक्की कंपनीच्या विरोधात शेतकऱ्यांचं आमरण उपोषण सुरू असून तोडगा न निघाल्याने शेतकरी आता आक्रमक झालेत. रास्ता रोको ठिय्या आंदोलनाच्या माध्यमातून जवळपास 5 तास शेतकऱ्यांनी हे आंदोलन केले. या आंदोलनात ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील देखील सहभागी झाले होते. हे कंपनी सरकार असून राजश्री असल्यानेच कंपनीचे अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांना फाट्यावर मारत असल्याची टीका आमदार कैलास पाटील यांनी केली आहे. मी एकच सांगतोय की हे सरकार कंपनी सरकार आहे. यातच सगळं आलं. जर प्रशासनाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बोलवलेल्या बैठकीला एखाद्या कंपनीचा अधिकारी येत नाही, जिल्हाधिकारी त्यावेळेस सन्मान्य आमदार साहेबही होते असं माझी माहिती आहे, त्या ठिकाणी एक अधिकारी येत नाही, मग कुणाच्या त्याला राजाशाही असल्याशिवाय तो जिल्हाधिकारी फाट्यावर मारतो का? नाही, पण आता मला सांगा, शेत काही नाही, आमदारांच्या हातात काही नाही, शेतकऱ्यांनी नेमकं कुठं जायचं? हाच प्रश्न आहे ना.
सगळ्यात महत्त्वाचं. म्हणून तर शेतकरी रस्त्यावर उतरले नाच. तोडगा निघालाय का नाही आता? अद्यापर्यंत तोडगा मी निघालेला नाही. आम्ही त्यांना सांगितलेलं आहे, प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना ते चर्चा करत आहेत, पण त्यांच्या बोलण्यातून दिसून येतं त्यांच्या पण हातात काही गोष्टी नाहीत. त्या गोष्टी दिसून येतात. आता त्यांना जे काय गोष्टी निदर्शनास आणून दिल्यात आम्ही, तुम्ही शेतकऱ्यांना कायदा दाखवता. शेतकऱ्यांना एका महिला शेतकऱ्यांना सांगितलं की ज्यावेळेस ती पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करायला गेली तर तिथला पोलीस इन्चार्ज तिला पोलीस इन्स्पेक्टर म्हणतो की तुझ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल आहे. एक मजुरी करणाऱ्या महिलेवर तुम्ही खंडणीचा गुन्हा दाखल करता. इथं खंडणीकोर एवढे मोठे राजरोसपणे फिरतात, सरकारमध्ये आहेत, आणि तुम्ही एखाद्या शेतमजूर शेतकरी महिलेवर तुमचा अधिकारी म्हणतो खंडणीचा गुन्हा दाखल करेल. तुम्ही खरंच कदाचित महिला इथं असतील, माहिती बाईट झालं तर त्यांचीही बाईट घ्या. म्हणजे अशी जर एवढी जर वाईट परिस्थिती असेल, यापेक्षा वाईट परिस्थिती कायदा सुव्यवस्थेची म्हणजे बिहारमध्ये सोन असलं असं मला वाटतं. पुण्याच्या सासवड तहसील कार्यालयात महसूल दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. पुरंदरच्या उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार विक्रम राजापूत यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी महसूल विभागात चांगलं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान देखील करण्यात आला. गोंदिया शहरातील फुलचूर नाका ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतच्या मार्गावर अतिक्रमण हटाव मोहीम घेण्यात येत असून अनेक अतिक्रमित बांधकामावर बुलडोजर चालवण्यात आलाय. अतिक्रमणधारकांनी या मोहिमेचा विरोध करत अधिकारी आणि पोलिसांशी हुज्जत घातल्याचं पाहायला मिळालं. तर संतप्त लोकांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत गोंदिया शहरातील अतिक्रमण कधी काढणार असा प्रश्न यावेळी विचारलाय. कोल्हापूरच्या नांदणी मठातील महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीला परत द्यायला वनतारा सज्ज आहे. मात्र त्यासाठी सुप्रीम कोर्टाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागणार असल्याची माहिती कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांनी दिली आहे. त्यासाठी वनतारा देखील साकारतोय. तर कोर्टाच्या आदेशानुसार महादेवी हत्तीणीला वनताराकडे स्थलांतरित करण्यात आलंय. त्यात वनताराचा संबंध नसल्याचं यावेळी स्पष्ट करण्यात आलंय. वनताराच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात नांदणी मठाधिपत्यांशी सुमारे 1.5 तास चर्चा केली. आणि कोणत्याही परिस्थितीत आपल्या सगळ्यांना ज्या पद्धतीची नांदणी मठाची परंपरा आहे त्या पद्धतीची हत्ती आपला जो आहे तो आपल्याकडे राहण्यासाठीचे संपूर्ण निर्णय आपल्या पद्धतीने करून घेण्यासाठीची प्रक्रिया आता दोन्ही बाजूने सुरू झाली. कोल्हापूरकरांच्या समोर तारा बॅकफूटवर आल्या असं म्हणायचं का? वनतारा मुळातच फ्रंटफूटवर नव्हतं. वनतारा हे बाल संगोपन केंद्र असतं, तशा पद्धतीचं हत्ती संगोपन केंद्र आहे. त्यांना काही अधिकार नाहीत आणि त्यांचा याच्याशी काही संबंध नाही. सुप्रीम कोर्टानं ज्यावेळेला पेटाच्या निर्णयाप्रमाणे एखादा निर्णय घेतला तर तो कुठे ठेवावा त्यासाठी आता सध्याच्या काळामध्ये उपलब्ध असणारी एक यंत्रणा म्हणजे वनतारा. याच्यापेक्षा या वनताराला याच्यामध्ये काही महत्व नाही, त्यांचा याच्यात संबंध नाही. आणि असला तरी सुप्रीम कोर्ट मोठा आहे आणि केंद्र शासन निश्चितपणे त्याच्यात आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नानं, विशेषतः मी आपल्याला पुन्हा एकदा सांगेन, कारण काही लोकांच्या मनामध्ये ज्या शंका आहेत, अनेक वर्ष नागपंचमीचा जो काय 32 शहरातला जो काय आपण सगळेजण नागपंचमीचा उत्सव होता तो बंद होता. परंतु केंद्र शासनानं सकारात्मक भूमिका घेतल्यामुळं याच वर्षी नागपंचमी पूर्वीप्रमाणेच इथं सुरू झाली. त्यामुळे मला असं वाटतं की आजचा सुद्धा जो निर्णय आहे तशाच पद्धतीने करण्यामध्ये आपण यशस्वी होणार आहोत. या बातमीसह आपण बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात. लगेच परत येऊ. पाहत रहा न्यूज अनकट. तर या होत्या आजच्या ठळक बातम्या. हा काही रॅन्डम गोंधळ नाही. ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाच्या कानाकोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट. न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही, तर प्रत्येक घडामोडी मागचं खरं रॉ ट्रुथ. जगाच्या कानाकोपऱ्यातलं 100% अनकट सत्य. नो ड्रामा, नो फिल्टर्स, जस्ट ट्रुथ. ग्लॅमरचं धम्माल जग, स्टार्सचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज. बॉलिवूडपासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कलारंजनमध्ये. गुन्ह्यांचा पर्दाफाश, थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स. क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचंय? मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट. आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही, तर ड्रोन, डाटा, डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार. पहा कृषी विश्व, प्रगतीची एक नवी दिशा. हेल्दी राहायचंय, फिट राहायचंय, मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स, हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अनकटच्या धन्वंतरीमध्ये. गल्लीपासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोखठोक रिपोर्टिंग. राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईलमध्ये. #राजकारण न्यूज अनकटवर. जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन. ही गोष्ट ऐकलीत का, जी तुम्हाला विचार करायला लावेल. पहा विषय काय.
शेवटच्या क्षणाचा थरार, मैदानावरील धमाल, खेळाडूंचे किस्से आणि बरंच काही. क्रीडा विश्वमध्ये सर्व काही. प्रत्येक बातमी, प्रत्येक विषय, प्रत्येक घटना थेट तुमच्यापर्यंत. नो फिल्टर, नो बायसनेस. बातमी जशी आहे तशीच दाखवणार. आणि आता एक बिग अपडेट, न्यूज अनकट इज लेवलिंग अप. आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल, जिथे सगळं काही थेट, रिअल आणि अनकट असणार. मोर कॉन्टेंट, मोर शोज, मोर रिअल टॉक्स. प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. उर्वरित काही महत्त्वाच्या बातम्यांवर एक नजर टाकूया. काल पहाटेच्या सुमारास साकोली परिसरातील मालगुजारी तलाव फुटल्यामुळे 400 हेक्टर परिसरातील शेती थेट वाहून गेली आहे. पाणी कमी झाल्यावर आज या भागातील भीषण चित्र समोर आलंय. इथली शेती अक्षरशः खरडून निघाली असून शेतात आता फक्त दगड, धोंडे आणि पाईपलाईनचे तुकडे उरलेत. या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन कुथे यांनी. भंडारा जिल्ह्यातील साकोली शहरात असलेला मामा तलाव हा काल पहाटेच्या सुमारास फुटलेला होता आणि 90 एकर असा विस्तीर्ण पात्र असलेला तलावातील पाणी हा साकोली शेत शिवारातून वाहत हा समोर नदीकडे गेला. अक्षरशः शेत शिवार खरडून निघालेले आहे. मागील आठवड्यात चांगला पाऊस आल्यामुळे लोकांनी रोवणी केली होती आणि शेत शिवार हिरवगार झाले होते. आता अक्षरशः पूर्ण हिरवगार शेत हे दगड गोट्यांनी भरून निघालेलं आहे आणि अतोनात या शेतकऱ्यांचा नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्यांनी आता शासनाकडे या शेतीतील लवकरात लवकर पंचनामे करून त्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी आता शेतकऱ्यांकडून होत आहे. शेतकऱ्यांचं कालच्या प्रसंगामुळे आणि तलाव फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. जवळपास माझ्या शेती सकट आणि बाकीचे शेतकरीसुद्धा मोठ्या प्रमाणावर सफल झालेले आहेत आणि त्यांना आता कुठेतरी आधार पाहिजे. त्यांना म्हणजे आता धान्य होणार नाही, पिकं येणार नाही आणि हे काहीच न झाल्यामुळे त्यांना जीवनाचं त्यांचं जीवनच्या विचारार्थ चालवायला सुद्धा त्यांना जागा नाही आणि म्हणून तातडीनं शासनाने कारवाई ज्यांच्यावर करायचं त्या अधिकाऱ्यावर त्यांनी कारवाई करावी. मात्र शेतकऱ्यांना त्वरित हेक्टरी जवळपास 50,000 रुपये आपण तो पैसा उपलब्ध करून द्यावा अशी माझी शेतकरी म्हणून मागणी आहे. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज MIDCतील साजापूर क्रांतीनगर परिसरात सुरू असलेला बनावट नोटांचा छापखाना अहिल्यानगर पोलिसांनी उद्ध्वस्त केलाय. या कारवाईत 59,50,000 रुपयांच्या बनावट नोटा, छपाईचं साहित्य आणि एकूण 88,20,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. 7 आरोपी अटकेत असून 1 फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. प्रभारी अधिकारी श्री गीते आणि त्यांच्या टीमला खबर मिळालेली होती की एका ठिकाणी एक व्यक्ती वारंवार सिगारेटची पाकिटं घेऊन जात आहे आणि हे सस्पिशियस बिहेवियर दिसल्यानंतर त्यांनी रात्री जाऊन त्या व्यक्तीला ट्रॅप केलं आणि त्या व्यक्तीच्या गाडीमध्ये काही 80,000 रुपयाच्या बनावट नोटा मिळाल्या. तिथून पुढं त्यांनी एक आरोपी असे साधारणतः 7 आरोपींना अटक केलं आणि यामध्ये हा सगळा मुद्देमाल जो आहे तो मिळालेला आहे. यामध्ये आपल्याला संभाजीनगरमध्ये जे MIDC वाळूज भागामध्ये एक पूर्ण बनावट नोटा बनवण्याचा कारखाना मिळालेला आहे आणि त्या ठिकाणी हे सर्व जे बनावट नोटा बनवण्याचं जे सर्व जे काही साहित्य आहे ते जप्त करण्यात आलेलं आहे. अमरावतीच्या फ्रेजारपूर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचारी आशा धुळे यांचा त्यांच्या गगलानी कॉलनी येथील निवासस्थानी संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आशा धुळे या काल रात्री घरी एकट्याच होत्या, तर रात्री ट्युशनवरून मुलगा घरी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून घरात दरोडा पडल्याची तक्रार देखील आहे. नांदेडच्या कंधार ग्रामीण रुग्णालयातील उंदरांचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केलाय.
ग्रामीण रुग्णालयात व्यवस्थित सफाई होत नसल्यामुळे उंदीर आणि इतर किडा मुंग्यांचा प्रादुर्भाव देखील वाढत चाललाय। यावर आम्ही सफाईचं नियोजन करत असून उंदीर रुग्णांच्या अंगावर फिरण्याचा प्रकार दुर्दैवी असल्याचं मत रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर किशोर कदम यांनी व्यक्त केलंय। झालेला जो व्हिडिओ आहे, काल एका पेशंटच्या अंगावर जो उंदीर फिरत होता त्याचा जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे तो निश्चितच खेदजनक आहे। पण जेव्हा जिल्हा रुग्णालयात हा प्रकार घडला होता आणि आम्हाला जिल्हा शल्य चिकित्सकाकडून सूचना आलेल्या होत्या, त्यानुसार आम्ही उंदरांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी माऊस ट्रॅप असतील किंवा माऊस स्टिकिंग पॅड असतील ते आम्ही ठेवले होते आणि आमचे स्वच्छता कर्मचारी जे आहेत ते दररोज 2 ते 3 वेळेस शिफ्टनुसार अगदी व्यवस्थित स्वच्छता करतात। पण काही कधी असं होतं की पेशंट काही जेवतात आणि उरलेलं अन्न तिथंच टाकून देतात, डस्टबिन असताना सुद्धा थोडंसं त्यांच्याकडून दुर्लक्ष होतं आणि तिथंच अन्न सोडून दिलं जातं। ते अन्न खाण्यासाठी हे उंदीर आलेले असण्याची शक्यता आहे। तरी पण आम्ही आता इथून पुढे जास्तीत जास्त काळजी घेऊन उंदराचे ट्रॅप बसवलेले आहेत। या बातमीसह आपण बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अनकट।